नमस्कार. तर आज आपण जाणार आहोत दक्षिण भारतातील जंबुकेश्वर मंदिरामध्ये. जंबुकेश्वर मंदिर हे दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर पंचभूत स्थळांपैकी एक आहे, जे निसर्गाच्या 5 तत्वांपैकी जल म्हणजेच पाणी या तत्वाचे प्रतिनिधित्व करते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगाच्या खाली पाण्याचा एक नैसर्गिक झरा आहे, जो वर्षभर वाहत असतो. असे मानले जाते की हे मंदिर 1800 वर्षाहून अधिक जुने आहे. जंबू म्हणजेच जांभळाचे झाड. एका कथेनुसार भगवान शिवाने येथे जांभळाच्या झाडाखाली तपश्चर्या केली होती, म्हणून याला जंबुकेश्वर असे नाव पडले. हे मंदिर चोल साम्राज्याच्या काळात बांधले गेले आहे. हे मंदिर अत्यंत विस्तीर्ण असून त्याला 5 मोठे तट आहेत. मंदिराचे गोपुरम अतिशय भव्य आणि कोरीव कामाने नटलेले आहे. मंदिराला 7 भव्य गोपुरे आहेत, ज्यावर सुंदर कोरीव काम केले आहे. मंदिरातील खांबांवर पौराणिक कथांचे चित्रण करणारे सूक्ष्म कोरीव काम पाहायला मिळते. असे म्हटले जाते की माता पार्वतीने येथे अखिलांडेश्वरी देवीच्या रूपात कावेरी नदीच्या पाण्यापासून शिवलिंग बनवून शिवाची पूजा केली होती. आजही दुपारी मंदिराचे पुजारी देवीचे रूप धारण करून शिवाची पूजा करतात, जी पाहण्यासारखी असते. येथे भगवान शिव जंबुकेश्वर आणि माता पार्वती अखिलांडेश्वरी म्हणून पूजली जाते. माता पार्वतीने येथे शिवाची शिष्या म्हणून शिक्षण घेतले होते, त्यामुळे इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात शिव आणि पार्वतीचे लग्न लावले जात नाही. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील अखंड पाण्याचा झरा. जरी कावेरी नदीला पाणी नसले किंवा दुष्काळ असला तरी शिवलिंगाच्या खालून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी पाण्यात बुडलेले असते, म्हणून याला अप्पुलिंग म्हणजेच पाणीलिंग असे म्हणतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे दर्शन घेतल्याने मानसिक शांती मिळते आणि दोषांचे निवारण होते. हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी ओपन असते. श्री रंगनाथ स्वामी मंदिरापासून हे मंदिर अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर या दोन्ही मंदिरांना नक्की भेट द्या आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.